आधीच्या ज्यात आपण काय बघितलं व्हिडिओ. दिस ॲक्सेलरेशन डिपेंड्स ओनली ऑन द मास एम अँड रेडियस आर ऑफ द अर्थ अँड सो ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अ गिवन पॉईंट ऑन द अर्थ इज द सेम फॉर ऑल ऑब्जेक्ट. इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे त्वरण हे केवळ पृथ्वीचे वस्तुमान एम वर तिची त्रिज्या आर वर डिपेंड असते, म्हणजे अवलंबून असते. आलं लक्षात. ॲक्सेलरेशन कशावरती डिपेंड असते? ओनली ऑन मास अँड रेडियस ऑफ द अर्थ. And so the acceleration due to gravity at a given point on the earth is the same for all objects. आणि ते काय असते? सारखे असते वस्तुमान. इट डज नॉट डिपेंड ऑन द प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट. ते वस्तूच्या कोणत्याही गुणधर्मावरती अवलंबून नसते, कोणत्याच प्रॉपर्टीवर अवलंबून नसते. आपल्या एक वरती एक क्वेश्चन होता राहिलेला. व्हॉट वुड हॅपन इफ द व्हॅल्यू ऑफ जी वॉज ट्वाइस ॲज लार्ज. म्हणजे जी हे मूल्य दुप्पट असते तर काय झाले असते? सांगा बरं काय झाले असते? ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट अँड वुड बिकम डबल. आपण अगोदरच बघितलं होतं. काय होतं? ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वीय बल हे कोणामधलं? दोन ऑब्जेक्टमधलं, दोन वस्तूंमधलं काय होईल? डबल होईल. आणि त्याची व्हॅल्यू पण काय होईल? कोणाची? ॲक्सेलरेशन ऑफ ड्यू टू ग्रॅव्हिटी जीची. काय होईल? जीची व्हॅल्यू बिकम्स डबल. ठीक आहे. ते कुठे होतं? आपल्या अगोदरच्या ह्याच्यात दिलेलं होतं त्यांनी, की आपण अंडरलाईन पण केलंय. if the mass of one object is double, the force between two objects is also double. ठीक आहे. मग काय होईल? तर ते डबल होईल. मग आता बघू. Can you tell what would be the value of g on the surface of the earth if its mass was twice as large at its radius half of what it's now. जर पृथ्वीचे वस्तुमान दुप्पट असेल व त्याची त्रिज्या अर्धी असती तर जी चे मूल्य किती असेल? सांगा बरं. काय असेल जीचं मूल्य? म्हणजे जर काय विचारलं, जी काय आहे? GM अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. मग नंतर एम काय आहे? जर ट्वाइस असेल, इफ मास ट्वाइस सांगितलंय ना, एम काय? ट्वाइस. एम बिकम ट्वाइस म्हणजे डबल असेल. ठीक आहे. दुप्पट असेल. मग काय येईल? M1 इक्वल टू 2M. आणि आर काय येईल? R/2. काय? रेडियस काय? हाफ आहे. त्रिज्या कशी आहे? अर्धी. तर त्यांनी विचारलंय मग नवीन काय येईल? मग न्यू ॲक्सेलरेशन due to gravity T becomes G1 equal to capital GM upon R1 square. हे असतं आपलं. मग त्याच्या ठिकाणी आपल्या ह्या सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या. या सगळ्या व्हॅल्यू कशा टाकायच्या? त्याच जे आपलं असतं. मग जी बरोबर काही जी कॅपिटल याच्याऐवजी 2M आणि इथे काय? R/2 म्हणजे त्याचं स्क्वेअर म्हणजे काय येईल? 2GM अपॉन आर स्क्वेअर अपॉन 4. मग हा 4 वरती गेल्यावरती काय येईल? 8GM अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. आलं उत्तर. हे आपलं उत्तर असेल मग. ठीक आहे. मग आता आपण बघूयात काय आपलं हे. काय? व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे जीच्या मूल्यात होणारा बदल. अ चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. काय होईल रे? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल. विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ठीक आहे. मग द आन्सर इज नो. म्हणजे काय विचारता येते? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचे मूल्य समान असेल का? तर त्याचे उत्तर काय? नाहीये. आन्सर इज नो. द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल अँड सो द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर्स सम वॉट फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे काय म्हणतात ते? की त्याचे कारण असे आहे, पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, स्पेरिकल नाही, म्हणून तिच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे
पृथ्वीच्या केंद्रापासूनचे अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानापासून बदलत असते, म्हणजे काय होते, चेंज होत असते. व पृथ्वी सताभोवती फिरत असल्या कारणाने तिचा आकार ध्रुवांजवळ थोडा चपटा आहे व विषुववृत्ताजवळ थोडा फुगीर आहे. म्हणजे काय, द पोझिशन ऑफ द अर्थ फ्रॉम द सेंटर ऑफ डिफर्स फ्रॉम somewhat from the place to place due to rotation. The earth bulge at equator. Bulge म्हणजे काय, चपटा. बल्ज म्हणजे चपटा. आणि फ्लॅटर ॲट द पोल्स म्हणजे इक्वेटरच्या पोल्सला काय, फ्लॅट आहे, म्हणजे असा थोडासा चपटा आहे. आणि बल्ज म्हणजे थोडासा हे फुगीर आहे. बल्ज म्हणजे फुगीर आणि फ्लॅटर म्हणजे चपटा. ठीक आहे. इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड द स्मॉलेस्ट ॲट द पोल्स. म्हणजे त्याची त्रिज्या कशी आहे, पृथ्वीची त्रिज्या ध्रुवाजवळ कशी आहे, कमी आहे, आणि विषुववृत्ताजवळ जास्त आहे. कुठे कमी आहे, इक्वेटरला, पोल्सला, आणि इक्वेटरला काय, लार्ज आहे, म्हणजे विषुववृत्ताजवळ जास्त आहे आणि ध्रुवांजवळ कमी आहे. म्हणून द व्हॅल्यू ऑफ जी इज द हायेस्ट 9.832 meter per second square at the poles and decreases slowly with decreasing latitude. It is lowest 9.78 meter per second square at the equator. म्हणजे जीचे मूल्य ध्रुवांजवळ जास्त असते, कारण ध्रुवाजवळ काय आहे, त्याची त्रिज्या कमी आहे म्हणून. मग जीचे मूल्य कसं आहे सर्वात जास्त, म्हणजे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि विषुववृत्ताजवळ त्याची काय आहे, त्रिज्या कमी आहे, विषुववृत्ताजवळ जास्त आहे, म्हणून तिथे जीची व्हॅल्यू काय, कमी आहे. ठीक आहे. मग त्याचं सर्वात कमी मूल्य म्हणजे हे एवढं. मग जास्त कुठे आहे, तर पोलजवळ, आणि कमी कुठे तर इक्वेटरजवळ. समजलं.